नमस्कार, C24 मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सौ रुबल अग्रवाल यांनी स्वीकारला शिर्डी साईबाबा संस्थानचा पदभार। कोपरगाव तालुक्यामध्ये शेततळ्यामध्ये बुडून 2 मुलींसह आईचा मृत्यू। राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे संतप्त महिलांचा नगर परिषदेवर हंडा मोर्चा। आणि म्हैसाळच्या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई, गृहराज्यमंत्री केसरकरांचं आश्वासन। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। शिर्डी शहराचा मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे, तसेच शताब्दी काळामध्ये येणाऱ्या लाखो साई भक्तांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन नव्याने साईबाबा संस्थानचा कार्यकारी अधिकारी या पदाचा पदभार स्वीकारताना सौ रुबल अग्रवाल यांनी दिलाय। शिर्डी शहरामध्ये शताब्दी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनामध्ये गतिमानता आणणार असून पारदर्शी कारभार करणार असल्याचे प्रतिपादन नव्याने साईबाबा संस्थानचा कार्यकारी अधिकारी या पदाचा कार्यभार स्वीकारताना सौ रुबल अग्रवाल यांनी केलाय। साईबाबांची मध्यान्ह आरती आणि दर्शन करून साईबाबा संस्थानचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या। त्यावेळी मी एक निस्सीम साईभक्त आहे। साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने मला देवाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे आणि मी शेगाव आणि तिरुपती बालाजी या देवस्थानांना भेट घेऊन आढावा घेतला आहे। त्याच धर्तीवरती शिर्डी शहरामध्ये काही नव्याने योजना राबवता येतील का याबाबत मी प्रयत्न करणार आहे, अशा शब्दामध्ये त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। मी आज माझ्या मुलांसोबत इथे आले। माझे 4 वर्ष मुलं आहे। साईबाबांची कृपामुळे मला मुलं झाला आहे। सर्वांना माहिती आहे, मी CEO ज्यावेळी जिल्हा परिषद इथे होते और त्यांची कृपा होती और मला मुलगा झालेला आहे और मी तिच्यासोबत आलेला आहे और आता आरती केल्यानंतर आता मी पदभार घेतलेला आहे। आपलं प्रमुख उद्देश काय आहे पदावर आपण विराजमान झालेले आहात या ठिकाणी, तर नेमकं काय उद्देश आहे या ठिकाणी, आपण काय काय काम करणार आहात आणि आज आपण कशा पद्धतीने पदभार स्वीकारला आहे? आज मी ते मुख्य कार्यकारी अधिकारी शिर्डी साई ट्रस्टच्या पदभार घेतलेला आहे और मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही जो प्रशासनमध्ये गतिमानता आणायची आहे, पारदर्शक आणायचे आहे और मला मुख्यमंत्री महोदयांनी जो सूचना केलेली आहे की आपल्याला जो सोहळा आहे, शताब्दी सोहळा आहे, ते खूप चांगल्या रीतीने करायचे आहे। साई भक्तांसाठी खूप सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहे और आपल्या शिर्डीचा विकास करायचा आहे और आमच्या ट्रस्टचे जो सर्व काम आहे त्यामध्ये गतिमानता आणून, पारदर्शकता आणून मी जास्तीत जास्त माझा जो पूर्ण फोकस आहे ते फक्त या शताब्दी सोहळ्यावर ठेवतो। आज आपण पंढरीनाथ पगार, C24 शिर्डी। राहुरी तहसील कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीसाठी परवानगी घेऊ, इमारतीच्या कामाला चालना देऊ आणि पोलीस वसाहतीमधील सर्व प्रश्न सोडवू, असं आश्वासन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिले।
ते बुधवारी सायंकाळी राहुरी तहसील कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये बोलत होते. राहुरी तहसील कार्यालयाची नियोजित प्रशासकीय इमारतीच्या कामाला चालना देऊ, पोलीस वसाहतीमधील प्रश्न सोडवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली आहे. बुधवारी सायंकाळी राहुरी तहसील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कवडे आले होते. त्यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी वरील सर्व प्रश्न मांडलेत. तनपुरे म्हणाले की नगर जिल्ह्यातील बहुतांशी तहसील कार्यालयाच्या इमारतीचं बांधकाम झालंय. राहुरी तहसीलची इमारत ही ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधलेली आहे. त्यामुळे सुमारे 125 वर्ष जुनी असलेली ही इमारत धोकादायक झाली आहे. सुमारे 20 एकर जागा या ठिकाणी आहे. त्यामध्ये परिसरामध्ये पोलीस ठाणे, पोलीस कर्मचारी वसाहतींची दुरावस्था झाली आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या प्रश्नांवरती बैठक झाली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता साळुंके या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर यावर कारवाई झाली नाहीये. या प्रश्नाला प्राधान्य द्यावं अशी मागणी तनपुरे यांनी केली आहे. की आपण ज्या प्रांगणामध्ये उभा आहोत इथं तहसील कार्यालयाची आणि पोलीस स्टेशनच्या इमारती आहेत आणि काळाप्रमाणे काही इमारती पण झालेल्या आहेत. मूळ जी इमारत आहे तहसील कार्यालयाची 130 वर्ष झाली आहे. 130 वर्षापूर्वी इमारत बांधण्यात आली पोलीस स्टेशन आणि 130 वर्षानंतर आता लोकसंख्या वाढली, लोकांचे प्रश्न वाढले, सगळंच वाढलं आणि हिचा कधी मेंटेनन्स त्या पद्धतीने झाला नाही. जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यामध्ये तहसील कार्यालयाच्या अतिशय सुंदर इमारती तयार झाल्या आहेत, पण राहुरीमध्ये मात्र याच्याकडे दुर्लक्ष केले गेलं. मागे दांगडसाहेब कलेक्टर असताना मी हा प्रश्न घेतलेला होता. त्यानंतर मात्र कोणी हे केलं नाही आणि 1 वर्षापूर्वी साहेबांना मी विनंती केली की तुम्ही एकदा येऊन आमचं तहसील कार्यालय पहा आणि या ठिकाणी जी दुरावस्था झालेली आहे आता ही रिपेअर करण्यापेक्षा नवीनच अतिशय सुंदर तहसील कार्यालय या ठिकाणी होणं आहे की याच्यात तालुक्यात जी वेगवेगळी कार्यालय शेती खात्याचं कार्यालय असेल, फॉरेस्ट असेल, हे सगळं एका इमारतीत जर आलं तर लोकांनाही त्या ठिकाणी सुविधा होऊ शकेल. आणि 16 एकरामध्ये अतिशय सुंदर अशी व्हर्टिकल, आता हॉरिझॉन्टल नाही, ग्राउंड प्लस 2ची जर इमारत केली आपण तर कमीत कमी जागेमध्ये या ठिकाणी तहसील कार्यालयाची इमारत, पोलीस स्टेशनला नवीन ऑफिसर, त्यातल्या जेलच्या सुविधा असतील, नंतर रेकॉर्ड रूम इथे आपण उजवीकडे पाहतो की रेकॉर्ड रूम हे सुद्धा 130 वर्षाचं जीर्ण झालेलं आहे. ही याची नवीन इमारत होणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने कलेक्टर साहेबांनी सुद्धा सक्रिय पावलं उचलली होती. 6 महिन्यापूर्वी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची आमची त्यांच्या कार्यालयात मिटिंगही झाली होती आणि त्या दृष्टीनं प्लॅन तयार करण्यातही सांगण्यात आलेलं आहे. आणि 16 एकरामध्ये अतिशय चांगली वास्तू या ठिकाणी उभू शकते. राहुरी शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालणारे आणि विशेषतः इथले सगळे कर्मचारी असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा कामानिमित्त येणारे लोक असतील त्यांच्यासाठी ही एक अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी होऊ शकेल असा प्रस्ताव आहे. ओके. यावेळी जिल्हाधिकारी कवडे म्हणाले की राहुरी तहसीलची सुसज्ज इमारतीसाठी आवश्यक परवानगी घेतली जाईल. इमारतीचा आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यास सूचना देऊ. पोलीस कर्मचारी वसाहतीमधील प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तर तहसीलदार अनिल दौंडे यांनी यावेळी जागेचे कागदपत्र, उतारा आणि क्षेत्रफळाची माहिती दिली आहे. राहुरी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या संबंधाने आपली मध्यंतरी साधारण 6-1 महिन्यापूर्वी चर्चा झालेली आहे. जुनी इमारत त्या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी याच जागेमध्ये सुसज्ज अशा स्वरूपाची सगळ्या कार्यालयांना शक्यतो आपण सामावलं जाईल अशा पद्धतीची आपण इमारत बांधण्याचा प्रस्ताव आपल्या विचाराधीन आहे. हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे जाईल आणि त्यामध्ये पुढची आपल्याला ॲक्शन घेता येईल. आमची अपेक्षा अशी आहे, आमच्या कार्यालयामध्ये बसणारे सगळे कर्मचारी अधिकारी, त्याचप्रमाणे येणारे लोकप्रतिनिधी आणि अभ्यागत या सगळ्यांना या सुसज्ज सेवेच्या माध्यमातून चांगली सेवा देणं, त्यांची व्यवस्था चांगली होणं आणि त्या ठिकाणी सुविधा योग्य पद्धतीने दिल्यामुळं त्या माणसाच्या चेहऱ्यावर समाधान असणं या आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळं हा जुना प्रश्न आहे, खूप दिवसाचा प्रश्न आहे, तो आता लवकरच मार्गी लागेल आणि राहुरीकरांना या सुसज्ज इमारतीच्या माध्यमातून चांगली सेवा आपल्याला देणं, शासकीय सेवा योग्य प्रकारे त्याचा लाभ देणं शक्य होईल असं मला वाटतं. त्या अनुषंगाने आपण निश्चितपणे सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. मला असं वाटतं की त्यात लवकरच यश येईल आणि हे आपलं जे चांगल्या कार्यालयाचं, सुसज्ज कार्यालयाचं आणि चांगल्या सेवेचं जे आपलं स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होईल. सर, सध्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या महिलांनी यावेळी जिल्हाधिकारी कवडे यांची भेट घेतली आहे.
वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्यसेवा व्यवस्थित मिळत नाही आहेत. खोल्यांच्या बांधकामाची दुरावस्था झाली आहे. आपण स्वतः पाहणी करावी असा आग्रह या महिलांनी धरला. तुमच्या अडचणी सोडवल्या जातील, आपण सांगता त्यावर माझा विश्वास आहे. पाहणीपेक्षा कारवाई महत्त्वाची आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांना सांगितलं आहे. मनोज साळवे, ससाजित फुलसुंदर, C24 तास, राहुरी. सांसद ग्राम या योजनेअंतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी वडगाव शिंदे काकडे हे गाव दत्तक घेऊनही कित्येक वर्षांपासून या गावाला गावठणच नाहीये. तसेच या ठिकाणी स्वतःची प्राथमिक शाळा, क्रीडांगण, शासकीय इमारत तसेच दवाखानेही नाही आहेत. दरम्यान गावातील नागरिकांना आपलं गाव सोडून इतर गावामध्ये जावं लागतंय. त्यामुळे येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे काकडे या 3500 लोकसंख्या असलेल्या गावाला गावठाणच नसल्यामुळे या गावातील विविध विकास कामांना अडचण येते. ग्रामपंचायतच्या वतीने 425 क्रमांकाच्या गटामधनं किमान 35 एकर क्षेत्र गावाला गावठाण म्हणून द्यावं अशी जोरदार मागणी वडगाव शिंदे काकडे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शासकीय अधिकारी आमच्या मागण्यांना वाटण्याच्या अक्षता दाखवत असल्याचा आरोप ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येतोय. सांसद ग्राम या योजनेअंतर्गत खासदार अनिल शिरोळे यांनी हे इवलसं लोकसंख्या असलेलं गाव दत्तक घेतलं. पण या गावाला मागील कित्येक वर्षांपासून गावठाणच नसल्यामुळे या गावाला स्वतःची प्राथमिक शाळा, क्रीडांगण, शासकीय इमारत, दवाखाना नाही आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना आपलं गाव सोडून इतर गावामध्ये जावं लागतंय. तर येथील शाळा चक्क भाड्यातत्वावर खोल्यांमध्ये भरते. त्यामुळे भारताचं भवितव्य ज्या विद्यामंदिरामध्ये घडवण्यात येतं त्याच विद्यालयाचे भविष्य अंधारामध्ये असल्याची ज्वलंत प्रतिक्रिया पालकांच्या वतीने व्यक्त करण्यात येते. 425 गटातील जमीन ही गायरानाची असून शासनाच्या वतीने त्यांची मोजणी करून ती वन विभागाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सध्या पोलीस बंदोबस्तामध्ये वडगाव शिंदे येथील खिंड परिसरामध्ये सुरू आहे. येथे लोणीकंद पोलिसांच्या वतीने जमावबंदीचं कलम लागू केल्यामुळे ग्रामस्थांनी कमालीचा संताप व्यक्त करत यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे. 200 हेक्टर जमिनीपैकी अवघी 35 एकर जमीन गावाला विविध प्रकारची विकास कामे करण्यासाठी मिळावी यासाठी ग्रामपंचायतीचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु त्यांची मागणी अजूनही मान्य न झाल्यामुळे ग्रामस्थ शासनाच्या कारभारावर नाराज आहेत. तरी शासनाने गावाच्या विकासासाठी गट क्रमांक 425 मधील 35 एकर जमीन गावाला वर्ग करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने गावचे सरपंच रमेश काकडे, उपसरपंच स्वाती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य भरत काकडे, ऋषिकेश शिंदे, सोनाली शिंदे, संगीता जाधव, कमल गव्हाणे, सुकेश आणि गायकवाड आणि अन्य ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. सरपंच रमेश देवराम काकडे आमच्या गावात विविध विकास कामांसाठी जे आम्ही क्षेत्र जिल्हाधिकारी कार्यालय पुणे सौरवराव यांच्याकडे मागणी केली होती 40 एकरासाठी विकास कामांसाठी आम्हाला क्षेत्र शिल्लक नाही राहत म्हणून आम्ही तात्काळ शासनाचं पाठपुरावा केला. पण शासनाने आम्हाला कुठंही मुद्देमाल असा हे नाही दिला, आम्हाला प्रतिसाद दिला नाही. त्याबद्दल आम्ही सर्व तीव्र याला विरोध करीत आहे. इथं फॉरेस्टच्या गायरानासाठी त्यांनी फौज फाटा लावला आहे. जवळजवळ आमचा काही विरोध नसता की 200 पोलिसांचा ताफा या ठिकाणी लावलेला आहे. तरी आम्हाला विकास कामांसाठी त्वरित आम्हाला जी मागणी आहे ती आमची शेतकऱ्यांची पूर्ण करावी. जे याच्यामध्ये जे रोड टाकलेले आहे नाही का, शेतकऱ्यांना जी अडचण भासती त्या गटातून रोड टाकलेले ते पण त्यांनी आम्हाला हे करून लेखी करून द्यावे आणि जे आमच्या गायरानातली घरं आहे ते पण त्यांनी प्रस्तावित करून द्यावी आणि आमच्या विकास कामासाठी जागा द्यावी ही आमची नम्र विनंती आहे. आमच्या गावाला गावठाण कमी असल्यामुळे आम्ही गायरानामध्ये 40 एकर जागेची मागणी केली होती. तर फॉरेस्टच्या साईडने कोर्टाचा निकाल लागल्यामुळे ती जागा आता फॉरेस्ट जमा होणार आहे. मी जागा कलेक्टरकडे जागा मागणी केली होती 40 एकरची. आता ते त्या जागेला कंपाऊंड करतात आहे आणि त्याच्या आजूबाजूला पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी आहे, त्यांचे पण सरकारी मोजणी झालेली नाही. तिथं पण ते अतिक्रमण करून त्यांचे ते कंपाऊंड करणार आहे. तरी आम्ही आमच्यासाठी न्याय मागत आहे. आमच्या गावामध्ये सरपंचांनी ज्या समस्या मांडल्या हे सगळे योग्य आहेत. गावात DP सकाट ही प्रायव्हेट जागेमध्ये, गावात शाळा सकाट प्रायव्हेट जागेमध्ये,
आणि गावामध्ये आहे ना ते दवाखाना नाही आहे. परत गावामध्ये आहे ना शाळेला जागा नाही आहे. आणि आमच्या गावामध्ये क्षेत्र कमी असल्यामुळं फॉरेस्टने जो आज म्हणजे आहे ना हे केलं, म्हणजे आहे ना जागा एक्वायर करायचं चालवलं, हा केवळ गावावर एक मोठा अन्याय आहे. शासनाने याचे त्वरित आहे ना दखल घेऊन कलेक्टर साहेबांनी आमच्या गावाला एक न्याय द्यावा, हीच आमची ग्रामस्थांच्या वतीने एक आहे ना मागणी आहे. एवढे बोलू. तंटामुक्ती अध्यक्ष, आज या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना मागणी केली होती की आमच्या गावाला शाळेच्यासाठी 42 एकराची मागणी होती आणि शाळा परत विविध मागण्या, दवाखाना, परत शाळेचं मुलांसाठी एक भव्य असं गार्डन, अशा अनेक मागण्या आमच्या होत्या. आज शासनानं जो आमच्यावर अन्याय केला आहे, 425 गट नंबरमध्ये आमची त्यांना संमत असताना सुद्धा त्यांनी एवढी मोठी पोलीस फोर्स आमच्या गावामध्ये मागवली आणि जमावबंदीचा आदेश देऊन आम्हाला गावकऱ्यांना काही न करता आम्ही मोजणी करणारच अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं आणि आमच्या गावाला वेठीस धरलं. तरी आमच्या गावकरी हे जर थांबलं नाही, आमच्या गावाला जर 42 एकर जमीन ज्या मागण्या होत्या त्या मिळाल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असं शासनाला सांगितलं आहे. आमच्या शासनाकडे सगळे प्रस्ताव प्रलंबित पडलेले आहेत आणि ते प्रलंबित प्रश्न न सोडवता त्यांनी आमच्यावर अन्याय करून त्यांची पहिली मागणी पूर्ण करण्याचं काम केले आणि ही जमीन महसूलकडे असून ही जमीन नंतर ती डायरेक्ट फॉरेस्ट खात्याकडे जाणार आहे. ती फॉरेस्ट खात्यात गेल्यावर आम्हाला ही जमीन मिळू शकत नाही. तरी गावकऱ्यांनी आम्ही आंदोलन करू असा ठराव घेतलेला आहे. गावामधील रिझर्व फॉरेस्ट वन संज्ञा असलेलं जे क्षेत्र आहे ते मुळात 1910च्या नोटिफिकेशननुसार वन विभागाच्या नोटिफिकेशननं हे क्षेत्र वन विभागाचं असल्यामुळं आणि आता सध्या त्याच्यावर सातबाऱ्याला सरकार नाव आहे, ते वन विभागाच्या ताब्यात देणं हे कायद्यानुसार वन संरक्षण अधिनियम आणि सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन्सनुसार देणं आवश्यक आहे. त्यानुसार ही कारवाई चालू आहे. गजानन गव्हाणे, C24 तास, कोरेगाव भीमा. या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारातील वाडी रोड येथील शेततळ्यामध्ये पडून लहान मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये बहीण आणि त्यांच्या आईचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते. कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारातील वाडी रोड येथील शेततळ्यामध्ये पडून एक महिला आणि 2 चिमुकल्यांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. त्यामुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेमध्ये आई सुनीता गौतम इंगळे, मोठी मुलगी पूजा गौतम इंगळे आणि कार्तिकी गौतम इंगळे या मयत झाल्यात. कोपरगावपासून 10 किलोमीटर अंतरावरती धारणगाव शिवारातील वाडी रोड येथे बाळासाहेब सुखदेव गांगुर्डे यांची शेती आहे. या शेतामध्ये त्यांनी पाणी साठवणुकीसाठी शेततळे बांधलं होतं. सदर मयत महिला सुनीता हिची चुलत चुलती गांगुर्डे यांच्या शेतामध्ये 1 वर्षांपासून शेतीकाम करण्यासाठी राहत होती. सुनीता आणि तिच्या 3 मुली आणि 1 मुलगा या चुलतीला भेटण्यासाठी तेथे गेले होते. दुपारी जेवण करत असताना पूजा आणि कार्तिकी शेततळे पाण्यासाठी गेल्या.
कार्तिकी हिचा तोल जाऊन ती त्यावेळी पाण्यात पडली. त्यावेळी पूजाने आरडाओरड केला आणि कार्तिकीला वाचवण्यासाठी पूजा गेली असता तीही पाण्यात पडली. हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांच्या आईनं त्यांना वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी टाकली. हे सर्व घडत असताना चुलती मंगल हिने प्रसंगावधान राखत वर असलेल्या लहान मुलाला आणि मुलीला कवळी घातली आणि मदतीसाठी आरडाओरड केला. जवळच काम करत असलेल्या शेतकऱ्यानं घटनास्थळी धाव घेतली, परंतु त्यांना पोहता येत नसल्यामुळे त्यांनी सायकलवरनं गावामध्ये जाऊन घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. पोलीस पाटील यांचे पती निळू तात्याबा रणशूर यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे. पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी घटनास्थळी जाऊन पोहणाऱ्या माणसांना बोलवून मृतदेह बाहेर काढलेत. सुनीता ही शेतीकाम करत होती, तर पूजा ही 6वीमध्ये शिक्षण घेत होती. बाळू मोरे यांनी पाण्यामधनं मृतदेह बाहेर काढलेत. घटनास्थळी सरपंच दीपक रामदास चौधरी, शेती मालक बाळासाहेब गांगुर्डे आणि ग्रामस्थ यांनी मदत केली आहे. काठी टाकून दिली पायरीवर. आम्ही जेवायला बसलो. ती मोठी पोरगी होती का, 5वीला शाळेत होती. जेवायला खालच्या घरात जेवत होता आणि ती मोठ्या पोरीने काय केलं, काठी लुटून दिली खाली आणि वर गेली पोरगी घेऊन गेली. तर ती तिच्याकडून पडली म्हणा तर घसरली म्हणा, काय माहिती घसरलीच असं. मग तिनं उडी फेकून गेली खाली त्या मोठ्या पोरीनं तिच्या मागं. मग ती 3 नंबरची आरडी ती पोरगी घरी गेली. आता ती आरडी तर मग तिच्याही पळत आली. तिनं पाहिलं, मग तिनं उडी फेकून दिली. मी पळत आले ना, मग मी त्या दोन्ही पोराला कवळी घातली. म्हणजे पोरं उडी फेकून देते, त्यांना कवळी घातली. मग आडत होती तर कोणीच नव्हतं. हे बाबा आलते, त्या बाबांना पोहता येत नाही, काही नाही, कोणीच नव्हतं. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले होते. दरम्यान या घटनेसंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम चालू होतं. या घटनेमुळे परिसरामधनं हळहळ व्यक्त करण्यात येते. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. शिरूर शहरातील मध्यवर्ती भागातील पोस्ट ऑफिस परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे स्वच्छतागृह नसल्यामुळे या परिसरामध्ये घाणीचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरले. या ठिकाणी लवकरात लवकर स्वच्छतागृह बांधून द्यावं अशी मागणी पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांकडून केली जाते. या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण कुमार मोटे यांनी. शिरूर शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या पोस्ट ऑफिसच्या परिसरामध्ये दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय. पोस्ट विभागानं शिरूर नगर परिषदेला वारंवार पत्रव्यवहार करूनही नगर परिषदेकडनं अद्यापही पोस्ट ऑफिस परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचं स्वच्छतागृह बांधलेलं नाही आहे. त्यामुळे या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम पोस्ट ऑफिसमध्ये येणारे कर्मचारी आणि नागरिकांच्या आरोग्यावरती होतोय. याचं गांभीर्य लक्षात घेऊन शिरूर नगर परिषदेनं लवकरात लवकर या ठिकाणी स्वच्छतागृह बांधून द्यावं या संदर्भामध्ये पोस्ट मास्तर अमोल शेळके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण कुमार मोटे यांनी. नमस्कार, मी शिरूर पोस्ट ऑफिसमधला सब पोस्ट मास्तर अमोल शेळके बोलत आहे. शिरूर पोस्ट ऑफिसमध्ये वारंवार नगर परिषदेला पत्रव्यवहार करूनही मुतारीची सोय अजूनही केलेली नाही. त्यामुळे त्याच्या दुर्गंधीचा जो त्रास होतो तो पोस्ट ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना तसेच इथे जे काही व्यवहार करण्यासाठी जे नागरिक येत आहेत त्यांनासुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे इथे ऑफिसमध्ये काम करताना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे इथे मच्छरांचीसुद्धा खूप ही झालेली आहे. काम करणंसुद्धा इथे खूप अवघड होत आहे आणि याचा त्रास कर्मचाऱ्यांना आणि येथील नागरिकांनासुद्धा होत आहे. माझे एकच म्हणणं आहे की येथील जे शिरूरचे नगर परिषद आहे यांनी लवकरात लवकर स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात यावी. परिषदेच्या हक्कीच्या अंतरावर पोस्ट ऑफिस आहे. या पोस्ट ऑफिसच्या भिंतीलगत अनेक लोक लघवी करताना आपल्याला दिसत आहे आणि या पोस्ट ऑफिसच्या जवळ लघवी केल्यामुळे या पोस्ट ऑफिसच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली आहे व या पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना तसेच येथील येणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे व या कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे. अनेक वेळा शिरूर नगर परिषदेकडे पत्रव्यवहार करूनही या ठिकाणी स्वच्छतागृहाची निर्मिती केलेली नाही. यामुळे येथील नागरिकांमध्ये सध्या त्या नगरपालिकेबद्दल त्यांच्यावर लोकांबद्दल नाराजी पसरलेली आहे. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरी शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलंय. या गोष्टींकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलंय. गेल्या 4 वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं सावट आहे. चालू वर्षी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी कमी पाऊस झालाय, पण काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालाय, तरी सुद्धा शेतीमालाला भाव मिळत नाहीये. म्हणून शेतकरी पुरता हवालदिल झालाय. शेतकरी काबाड कष्ट करून सुद्धा कर्जबाजारी झालाय. जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलंय. या सर्व बाबींवर लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलंय. शेतकऱ्यांना खाजगी सावकारी पतसंस्था बँकांची देणी यांचा तगादा शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहे. कर्जबाजारी असल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी आणि 7/12 कोरा करण्यात यावा ही मागणी घेऊन हे घंटानाद आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपसभापती शरद झोडगे, पंचायत समिती सभापती संदेश कारले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झालेत. स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. गेल्या 8 दिवसांपासून राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये पुरेसा पाणीपुरवठा होत नाहीये. मात्र नगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष झालंय. त्यामुळे संतप्त महिलांनी नगरसेविका सौ नमिता शेटे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढलाय. यावेळी सर्व महिलांनी आपला संताप नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर व्यक्त केलाय. राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये गेल्या 8 दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नाहीये. तसेच परिसरामध्ये स्वच्छताही होत नाहीये. त्यामुळे नगरसेविका सौ नमिता शेटे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढून नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केलाय. राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक 3 म्हणजे मेहत्रेमाळा, खळवाडी, छत्रपती नगर आदी भागांमध्ये गेल्या 8 दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नाहीये. या ठिकाणी गाळ मिश्रित पाणी येत आहे. त्यामुळे 10 मार्च रोजी दुपारी 1 वाजता परिसरातील महिलांनी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढून नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर प्रभागातील अनेक समस्यांचा पाढाच वाचलाय. आज आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाण्याचा खूप प्रश्न निर्माण झालेला आहे. आज या 8 दिवसापासून नाही तर आम्हाला कायमच पाण्याचा प्रश्न आहे. तर काही ठिकाणी खूप वेळा पाणी येतं तर काही ठिकाणी काहीच येत नाही. आणि नगरपालिकेने 1 तास का होईना सकाळी पाणी सोडायला पाहिजे. ह्याच्या फोर्समध्ये पाणी सोडायचं. सगळ्यांना व्यवस्थित पाणी, दुर्गंधीयुक्त आणि खडे माती नसलेलं पाणी सोडा. आणि हां 1 तास तरी सर्वांना पाणी मुबलक प्रमाणात सोडायला पाहिजे. आणि जेथे वॉल पाणी सोडतात त्या माणसाचा नंबर आणि प्रत्येक प्रभागाला किती वाजता पाणी सोडण्यात येईल याचा चार्ट तयार करून, आणि जेव्हा तुम्हाला कधी प्रॉब्लेम येईल पाणी न येणार त्यासाठी तुम्ही रिक्षा फिरवून सगळ्यांना पाणी न येणार याची सूचना देण्यात यावी की जेणेकरून महिलांना त्याची कल्पना येते. आणि शुक्रवारी
दर शनिवारी शनिवारी पाणी येत नाही, पण शुक्रवारी सकाळी पाणी आज तरी 2च हांडे पाणी मिळालं. तर शुक्रवारचा दिवस, शनिवारचा आणि रविवारी थेट संध्याकाळी पाणी सोडलं तर 2-3 हांडे इतकंच पाणी येतं. तर हा 3 दिवस पुन्हा आठवड्यात आता दरवेळेस आम्हाला त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी आम्ही पाण्यासाठी हा मोर्चा आमच्या सगळ्या महिलांनी काढलेला आहे. आणि यावेळी सत्ताधारी गटातील माजी नगरसेवक आर तनपुरे यांच्या प्रभागामध्ये देखील या समस्या असून याबाबत 4 दिवसांपूर्वी त्यांनी निवेदन दिल्याचे सांगितलंय. तर जनतेला पाणी मिळत नाहीये, मग नगर परिषदेचं पाणी नेमकं कुठं मुरतंय असा घणाघात विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी लावून मुळा धरणाजवळ नवीन पाण्याच्या मोटारी बसवण्याची मागणी केली होती. परंतु सत्ताधाऱ्यांनी जुन्याच मोटारी दुरुस्त करून त्यावर हजारो रुपये खर्च केले आणि येणाऱ्या बैठकीमध्ये याचा जाब आम्ही विचारणार आहोत असं दादा पाटील सोनवणे यांनी सांगितलंय. नगरपालिकेवर जो हंडा मोर्चा महिलांचा आला, हा हंडा मोर्चा येऊ नये म्हणून आम्ही गेले 2 महिन्यापासून राऊरी नगरपालिकेत प्रशासनाला खबरदारीचा उपाय घ्या, हंडा मोर्चा जर आला तर आपली जी परिस्थिती पाण्याची ही सर्व भागामध्ये जी वाईट परिस्थिती सर्वांना कळणार, पूर्ण महाराष्ट्रात कळणार. त्यासाठी आपण काहीतरी नियोजन करा. आणि हे नियोजन करताना जुनी पाईपलाईन जी खराब झाली त्याच्यामध्ये काही ठिकाणी पाईपलाईन फुटलेल्या आहेत. या पाईपलाईन बदलल्याशिवाय पाणी स्वच्छ येणार नाही. आपलं फिल्टर मुळा धरणावर जे आपलं पाणी योजनेचं जे फिल्टरेशन आहे ते चालू आहे का नाही, त्याच्यात पावडर टाकली जाते का नाही, हे बघितलं गेलं पाहिजे. आम्ही 50 वेळेस सांगितलं का राऊरी नगरपालिकेच्या पाईपलाईनमधून जे घाण येते, आळा येतात, मासे येतात, याचं कारण काय? पण त्याच्याकडं प्रशासनाने दुर्लक्ष केलं. आज राऊरी शहरामध्ये गेले 8 ते 10 दिवसापासून प्रेशरने पाणी येत नाही, त्यामध्ये 2दा मोटारी जळाल्या. मात्र नगराध्यक्ष प्रायुक्त तनपुरे यांनी मोर्चामध्ये आलेल्या महिलांना बरोबर घेऊन ते प्रभागामध्ये गेले आणि संबंधित पुरवठा प्रमुख काका आडागळे आणि आरोग्य विभाग प्रमुख शहाजी गाडेकर यांना व्यवस्थित कामे करा, अन्यथा निलंबित करण्यात येईल अशी तंबी दिली. आणि काही अडचणी असतील तर नगर परिषदेमध्ये मोर्चा आणण्यापेक्षा डायरेक्ट मला फोन करा, मी स्वतः येऊन तुमचे प्रश्न मार्गी लावीन असं सांगितलंय. प्रभाग क्रमांक 3 मधील काही ठिकाणी पाणी कमी दाबाने येतं किंवा पाणी काही 2-3 दिवसापासून जरा पाणी पुरवठा विस्कळीत होता आणि अशा काही महिलांच्या तक्रारी होत्या. तर 2-3 दिवसापूर्वी जो पंप अचानक बिघडल्या कारणाने काही 2-3 दिवसापासून पाणी पुरवठा हा थोडा विस्कळीत होता. परंतु शर्तीचे प्रयत्न करून लवकरात लवकर पुन्हा आपण पाणी पुरवठा सुरळीत केलेला आहे. ज्या ठिकाणी पाणी अजूनही काही जर अनियमितपणे येण्याचं, कमी दाबाने येण्याचा प्रश्न असेल तर माझं जनतेला आवाहन आहे की आपण त्या भागातले नगरसेवक असतील किंवा मलाही त्या ठिकाणी संपर्क केला तर निश्चितपणे मी स्वतः येऊन त्या ठिकाणी ते प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. आजही सकाळी मी प्रभाग क्रमांक 3मध्ये घरोघर हिंडून घरकुलाच्या योजनेची माहिती त्या ठिकाणी देत होतो. तिथं जर विषय झाला असता तर उगाच महिलांना एवढ्या उन्हाचं तानाचं तिथं मोर्चा आणण्यापेक्षा मी स्वतःच त्या प्रभागामध्ये फिरत होतो. तिथं माझ्या कानावर जो प्रश्न घातला असता निश्चितपणे आपण तिथं बैठक घेऊन प्रश्न सोडवला असता. माझंही नागरिकांना आव्हान आहे की अशा कुठल्या तक्रारी असतील तर आपल्याला प्रश्न सोडवणं हा विषय जास्त महत्त्वाचा आहे. आणि म्हणून माझ्यापर्यंत जर काय तक्रार आहे तर निश्चितपणे आपल्या तिथं येऊन त्या प्रश्नाची लवकरात लवकर सोडवणूक करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. या ठिकाणी मी आता प्रभाग क्रमांक 3मध्ये काही ठिकाणी आत्ता समक्ष येऊन कामांची आज सकाळपासूनच माझा दौरा चालू होता. आता काही ठिकाणी कामांची पाहणी केली असता संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना जर काही जिथं कुठं त्रुटी आढळलेल्या आहेत त्या ठिकाणी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना मी चांगले सूचना आत्ता दिलेल्या आहेत. सूचनांचं तरी जर पालन झालं नाही तर कडक कारवाई करण्याची देखील त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. निश्चितपणे ज्या काही समस्या असतील तर त्या सोडवण्याचा आपला प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ह्या घरकुल योजनेचे विषय असतील तर काही प्रश्न असतील हे नागरिकांच्या प्रभागात जाऊन मीटिंग घेऊन सोडवण्याचं माझं काम त्या ठिकाणी चालू आहे. नागरिकांना आव्हान आहे की कुठल्या तक्रारी असतील तर निश्चितपणे माझ्यापर्यंत आलं तर त्या वॉर्डामध्ये प्रभागामध्येच आपण बैठक घेऊन लवकरात लवकर तिथं अधिकारी बोलून त्या समस्या मार्गी लावण्याचं आपण काम त्या ठिकाणी होईल.
नगरसेविका सौ नमिता शेटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सुजाता म्हेत्रे, योगिता लगे, अक्का म्हेत्रे, शांता लगे, रुपाली रासने, मनीषा सुपेकर, नीता दायमा, सुनीता शेटे, माधुरी देवतरसे, पुष्पा शेटे आदी महिला सहभागी झाल्या होत्या. आपले जो महिलांनी मोर्चा आणला या संदर्भामध्येच 4 दिवसापूर्वीच आपण त्याला एक अर्ज दिला होता यांना. की अर्ज द्यायचं कारण एक होतं का पूर्वी असंच घडत गेलं का 2-3 वर्षापासून काही भागामध्ये पाणी येतं, काही भागामध्ये पाणी नाही. शनिवारी जे पाणी येणार नसतं पण शुक्रवारी जर आलं नाही, शनिवारी आलं नाही तर साधारणतः 3 दिवस याच्यामध्ये निघून जातात. मग त्याच्यानंतर लाईट नसते, काहीतरी कारणं सांगितले जातात. आता मोटरीचा विषय जे असेल तर मोटर आपण घ्यायला मागील 2 वर्षापूर्वीची एक मोटर घ्यायची सांगितली होती, तर ते मोटरीचं कारण सांगितलं जातं. मनोज साळवे तर सतीश फुलसुंदर, C24 तास, राहुरी. पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामध्ये गेल्या 14 ते 15 वर्षांपासून सामूहिक संघटक आणि समुपदेशिका म्हणून मानधनावर कार्यरत असणाऱ्या 38 आणि 43 वयवर्ष या दरम्यानच्या महिला कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर आता गदा येणार आहे, अशी माहिती कर्मचारी महिलांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. त्यामुळे या महिलांनी आता आत्मधनाचा इशारा दिला आहे. पुणे महापालिका समाज विकास विभागामध्ये गेली 14 ते 15 वर्षांपासून समूह संघटिका आणि समुपदेशिका म्हणून मानधनावरती कार्यरत असणाऱ्या वयवर्ष 38 ते 43 दरम्यान असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर आता गदा येणार आहे, अशी माहिती कर्मचारी महिलांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. जर आम्हाला नोकरीवरून काढून टाकले तर आम्ही आत्मदहन करणार, असा इशारा या महिलांनी यावेळी दिला आहे. आम्हाला या वयामध्ये काम कोण देणार, आमच्या कुटुंबाचे आता काय होणार, या भावना या महिलांच्या आहेत. पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी महिलांच्या नोकरीवरती वयाची अट घालून गदा येणार आहे. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी या महिलांनी केली आहे. दरम्यान पुणे महापालिकेला या महिलांची जाण नसल्याचं या प्रकरणावरून दिसतंय. शेवटी निर्णय काय व्हायचा आहे तो होईल, परंतु या महिलांना स्वतःच्या प्रश्नासाठी झगडावंच लागणार आहे, असं तरी तुर्तास दिसतंय. मी सौ अनघा धनंजय ठुसे, पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामध्ये आम्ही 80+20 समूह संघटिका व समुपदेशिका ह्या खात्यामध्ये गेली 10 ते 15 वर्षापासून काम करत आहोत. आत्ता 6 महिन्याचा ब्रेक होता. 15 फेब्रुवारीला आमचा ब्रेक संपला आणि त्याच्यानंतर आम्हाला पूर्ण वयाची अट लावून आम्हाला पूर्णपणे घरी बसवण्यासाठी प्रशासनामार्फत पुणे महानगरपालिकेचं काम चालू आहे की आम्ही घरी बसावं आणि आमचे संसार रस्त्यावर यावे. ही अट आम्हाला बिलकुल मान्य नाही आहे, कारण गेली 10 ते 15 वर्ष आम्ही अगदी अविरत काम, हे फक्त आमच्याच खात्याचं नव्हे तर वेळोवेळी जे आयुक्तांनी आम्हाला काम सांगितलेलं आहे, मग ते भिकारीमुक्त पुणे शहर असू द्या, स्मार्ट सिटी सर्वे असू द्या, हगणदारीमुक्त पुणे शहर असू द्या, एवढंच नाही तर जे काम BLOचं जे काम निवडणुकीचं परमनंट लोक करतात ते सुद्धा काम आमच्यावर दबाव टाकून करून घेतलेलं आहे. आणि असं अविरत काम आम्ही वेळोवेळी पुणे महानगरपालिकेचं काम करत असताना आम्हाला आत्ता वयाची अट दाखवून आम्हाला ज्या 60 ते 70 मुली ज्या वयात बसत नाहीत त्यांना काढून टाकण्याचं काम पुणे महानगरपालिका करत आहे. ह्या गोष्टीसाठी आमच्या 100 महिलांचा पूर्णपणे विरोध आहे, कारण एकदा जर वयाची अट लागली तर आमच्या मैत्रिणीसुद्धा ह्या खात्यामध्ये टिकल्या जाणार नाहीत. त्याचबरोबर वारंवार 6 महिन्याची आम्हाला ऑर्डर देऊन ब्रेक दिला जातो. तो ब्रेक पहिले 2 महिन्याचा होता, नंतर तो 8 दिवसाचा केला. आता तर इतका अंधाधुंदी आणि मनाच्या मर्जीनुसार ब्रेक आम्हाला दिला गेला जातो. कधी 15 दिवस, कधी महिना, कधी 1.5 महिना आणि कधी 2 महिने. मग आमचं ह्युमन बिईंगवर आमचं काम आहे. आमचं काम हे वस्तीतल्या मानवी जीवनाशी संबंधित आहे. असं काम आमचं असताना आम्हाला 2-2 महिने काम करू दिलं जात नाही आणि आम्हाला कामामध्ये अस्थिरता केली जाते. शेवटी कामावर आल्यानंतर ते काम आम्हाला करावंच लागतं. तेव्हा आमच्यावर अतिशय प्रेशर येतं की पूर्वीचं पेंडिंग काम आणि नवीन आलेल्या योजना त्याच्यामध्ये आमची घुसमट होती. पुणे शहरामध्ये 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना जर महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचं जर वर्ष असेल, पुण्यासारख्या ठिकाणी आमच्या 100 महिलांवर कामाच्या ठिकाणी अतिशय आमची पिळवणूक आणि शोषण होत आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की पूर्णपणे वयाची अट आमच्या बाबतीत शिथिल केली जावी आणि आम्हाला वयाची अट शिथिल करून आमचं काम आम्हाला मिळावं आणि 6 महिन्याच्या ऐवजी 11 महिन्याचा करार करून आम्हाला ह्या ठिकाणी काम करण्यात मिळवू द्यावं, संधी मिळावी, ही एवढी. आणि जर आमच्या बाबतीत जर असा
अतिशय उरफाटा निर्णय घेतला गेला. तर आम्ही आता काल आम्ही माननीय पालकमंत्री बापट साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे. आम्ही आज सगळे निवेदनं तयार करून आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रधानमंत्री व सगळीकडे आम्ही निवेदन पाठवून आत्मदहनाचा इशारा देत आहोत की जर आमच्या बाबतीत जर वेळेवर कार्यवाही नाही केली, आमच्या बाबतीत योग्य निर्णय नाही झाला, तर पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये आम्ही आत्मदहनाचा निर्णय घेतलेला आहे. आणि जर निर्णय विरोधात गेला तर आम्ही 100% आम्ही आमचा निर्णय आमचा पुढं करणार आहोत. परमनंट लोकांना 58 वर्षापर्यंत देता, मग मानधनावरच्या लोकांना का नाही? आणि असा हा कुठंच नियम नाही आहे का. काल आम्हाला अतिरिक्त आयुक्तांनी म्हणजे काल आमचे खाते प्रमुखांनी आम्हाला सांगितलं की अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सही केली तुमच्या याच्यावर आणि ते तुम्हाला पुढे कंटिन्यू करणार नाही. अशा वेळेस आम्ही करायचं काय? रस्त्यावर आलो आहे आज आम्ही सगळे. ह्याच्यावर कुठेतरी वाचा फुटली पाहिजे नाही, ह्याच्यावर तुम्ही लोकांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे नाही. आम्ही पंतप्रधान, मुख्यमंत्री, महिला बालकल्याण सगळीकडे हे पत्र देणार आहोत, सगळीकडे जाणार आहोत, पण आम्हाला त्याच्यासाठी तुमचाही सपोर्ट हवा आहे. नमस्कार, मी अलका गुजनाळ. आम्ही पुणे महानगरपालिका समाज विकास विभागामध्ये समूह संघटिका आणि काउन्सिलर म्हणून काम करत आहोत. आत्ता सध्या आमचा ज्वलंत प्रश्न असा निर्माण झालेला आहे की 40च्या नंतर महिलांना काढून टाकलं जाणार आहे. पण आत्ता 40च्या नंतर ह्या वयात आम्हाला नोकरी कोण देणार, हाही मोठा आमच्यासाठी प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर ज्या आम्ही महिला म्हणून ह्या ठिकाणी काम करत आहोत, तर ह्याच्यामध्ये घटस्फोटित आहेत महिला, विधवा महिला आहेत की ज्यांच्यावरती कुटुंबाची पूर्ण जबाबदारी महिलांवरती आहे. कुठल्याही पद्धतीची आम्हाला कुठलीही नोटीस देण्यात आलेली नाही आहे. आणि अचानक जर का सांगितलं जातं की बाबा तुम्ही घरी बसा, तर आमची उपजीविका कशी चालणार आणि आमचं कुटुंब कसं चालणार, हा मोठा ज्वलंत प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आत्ता सध्या उभा आहे. अमोल दमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. शिरूर येथील कुख्यात गुंड राजू काळूराम शेवाळे याच्या विरुद्ध विविध गंभीर गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. या संदर्भात त्याला वेळोवेळी अटक होऊनही तो जामिनीवर सुटून येत होता. त्याच्या विरोधामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी त्याच्यावर कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे आणि त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आला आहे. शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा राजू उर्फ राजेंद्र काळूराम शेवाळे याच्या विरोधामध्ये शिरूर पोलीस स्टेशन आणि नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी, प्राणघातक हल्ल्यानिशी दुखापत पोहोचवणे, दरोडा, उघड्यावरील चोरी, बेकायदा घातक शस्त्र बाळगणे, खून, दरोड्याच्या तयारीमध्ये असणे, घरफोडी, खंडणी मागणे, वाहन चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने राजू शेवाळे यास वेळोवेळी अटक करून न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. परंतु जामिनावर सुटून आल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही आरोपी राजू शेवाळे वेळोवेळी गुन्हे करतच होता. त्यामुळे शिरूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये दहशत निर्माण झाली होती आणि त्याच्या विरोधामध्ये तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हतं. त्यामुळे तात्काळ कडक कारवाई करण्याचे निदर्शनास येताच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस अधीक्षक सुवेद हक, पुणे ग्रामीणच्या मार्फत जिल्हाधिकारी पुणे यांना सविस्तर प्रस्ताव सादर करून छाननी करण्यात आली आहे. आणि महाराष्ट्र अधिनियम सुधारणा अंतर्गत जिल्हाधिकारी सौरभराव यांनी स्थानबद्ध करण्यासाठीचा आदेश 8 मार्च रोजी पारित केला आहे. त्यानुसार राजू काळूराम शेवाळे यास येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे रवाना करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नागरिकांकडून पोलिसांबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शिरूर पोलिसांच्या हद्दीत रामलिंग या गावातील एक कुख्यात गुंड राजू उर्फ राजेंद्र काळूराम शेवाळे यास माननीय कलेक्टर साहेबांनी MPDA कायद्याच्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे त्या आरोपीस आम्ही काल ताब्यात घेऊन त्या आदेशाची अंमलबजावणी केलेली आहे. कालपासून तो आरोपी येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध राहणार आहे. या आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांनी, दिघी पोलिसांनी, रांजणगाव पोलिसांनी आणि शिरूरच्या आजूबाजूच्या इतर पोलीस ठाण्यांमध्ये 15 गुन्हे, गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. त्यामध्ये खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे,
खंडणी मागणे, हत्यार बाळगणे, हत्यार अग्निशस्त्र बाळगून धमकी देणे अशा विविध प्रकारचे 15 गुन्हे, गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. त्याच्यावरती आतापर्यंत वेळोवेळी पोलीस स्टेशनकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेल्या होत्या, परंतु तो एवढा कुख्यात आहे आणि एवढा निर्भीड क्रिमिनल माइंडेड आहे की जो वारंवार ते केलेले प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स भंग करायचा, ज्या दिलेल्या प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या कंडिशनचा भंग करायचा आणि परत अशा प्रकारचे गुन्हे करण्याची त्याची पद्धत होती. त्याच्यावरून आजूबाजूच्या परिसरात शिरूर शहर असेल किंवा रामलिंग परिसर असेल किंवा पंचक्रोश असेल, या परिसरात त्याचं भीतीचं वातावरण त्याने तयार केलेलं होतं. त्यामुळे जे काही किरकोळ स्वरूपाचे गुन्हे, असे बरेचसे गुन्हे त्याने असे केले असण्याची शक्यता आहे की त्याच्याविरुद्ध पोलिसांना तक्रार देणेही लोकांना भीतीदायक वाटायचं आणि म्हणून बरेचसे असे काही तक्रारी त्याच्याविरुद्ध आलेले नसतील अशी पोलिसांची शक्यता आहे. त्याचं सगळं रेकॉर्ड पाहता तो एकदम डेरेड क्रिमिनल असल्यामुळे, खतरनाक गुन्हेगार असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध आम्ही माननीय DYSP साहेब मोरे साहेब, माननीय ॲडिशनल SP चिखले साहेब, माननीय SP सोहेद हक साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही त्याच्याविरुद्ध MPDA या कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार करून माननीय कलेक्टर साहेबांकडे त्याचे सँक्शनकरता पाठवला. आणि अरुणकुमार मोटे, C24 तास, शिरूर. आंबेगाव तालुक्यातील मंचर बसस्थानक गुन्हेगारीचा अड्डा बनत चाललाय. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्ती वाढवाव्यात आणि परिसरामध्ये CCTV कॅमेरे बसवावेत अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर बसस्थानक सध्या घडत असलेल्या विविध घटनांमुळे गुन्हेगारीचा अड्डा बनत चाललाय असं म्हणण्याची वेळ दुर्दैवाने प्रवासी आणि नागरिकांवर आली आहे. मंचर बसस्थानकामध्ये सुरक्षारक्षक नेमावेत, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त सुरू करावी, बसस्थानक परिसरामध्ये CCTV कॅमेरे बसवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मंचर बसस्थानकामध्ये आठवडाभरामध्ये 2 मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत. त्यापैकी एका व्यक्तीचा खून झाल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालं आहे. सध्या बसस्थानकाच्या आवारामध्ये तळीराम आणि अंमली पदार्थांचे सेवन करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक फिरताना दिसत आहेत. त्यांचा त्रास महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होतोय. महिलांचे मंगळसूत्र, चेन स्नॅचिंगचे प्रकार या ठिकाणी नेहमीच घडत आहेत. प्रवाशांचे खिसे कापणे, मोबाईल चोरी या गोष्टी वरचेवर या ठिकाणी घडू लागल्यात. विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंचा या ठिकाणी सुळसुळाट आहे. अनेक अल्पवयीन दुचाकीस्वार मुलींना गाड्या आडव्या घालून त्यांची छेड काढण्यात येते. याबाबत ST महामंडळाकडनं कुठलीही दक्षता घेतली जात नाही आहे. यावर वारंवार मागणी करूनही सुरक्षारक्षक नेमले जात नाही आहेत. बसस्थानकासाठी भरपूर जागा असूनही परिसरामध्ये घनकचरा, गवत वाढल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. शौचालय, स्वच्छतागृह नसल्यामुळे प्रवासी रात्रीच्या वेळी बाहेर मोकळ्या जागेवरती लघुशंका करतायत. बसस्थानकाच्या मागील बाजूस उपजिल्हा रुग्णालय असून या दुर्गंधीमुळे येथील रुग्णांना दुर्गंधी आणि डासांचा त्रास होतोय. त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. बऱ्याचदा रात्री 9 नंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बाकड्यावरती झोपलेले दिसतात. रात्री अपरात्री येणाऱ्या प्रवाशांची ते लूटमारही करतायत. राज्यामध्ये अनेक ठिकाणी हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्यात. त्या टाळण्यासाठी आता योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. आंबेगाव तालुक्यातील नागरिक या ना त्या कारणाने मंचर येथे येत असतात. त्यांना हा सर्व त्रास सहन करावा लागतोय. मंचर बसस्थानक परिसरामध्ये सुरक्षारक्षक नेमावेत, पोलिसांनी गस्त सुरू करावी, या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष बाणखेले यांनी केली आहे. संतोष भाऊ, गेल्या 8 दिवसापूर्वी या मंचर बसस्थानकामध्ये गणेश निगोडे यांचा मर्डर झाला होता. पोलीस स्टेशन त्यांच्यावर कारवाई करून आरोपींना गोडेगाव कोर्टात न्यायालयात हजर केलेलं आहे. परंतु इथे CCTVची मागणी सर्वसामान्य लोकांनी केलेली आहे. तुमचं काय मत आहे? आंबेगाव तालुक्यातील मंचर हे दळणवळणाचं एकमेव साधन असल्याकारणाने तालुक्यातील बऱ्याच ठिकाणची लोक ही मंचर बसस्थानकामध्ये वारंवार येत असतात. खऱ्या अर्थाने ST महामंडळाकडे आम्ही बऱ्याच वेळा
2 सुरक्षा रक्षक आणि CCTV कॅमेऱ्याची बसवण्याची मागणी केलेली आहे यापूर्वीसुद्धा, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी तशी कुठलीही प्रकारची कारवाई केलेली नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मंचर ST स्टँडवरती जो परिसर आहे त्या बसस्थानकाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंधार रात्रीचा पसरलेला असतो आणि या अंधाराचा फायदा घेऊन बऱ्याच वेळा अंमली पदार्थ व मद्यप्राशन केलेले जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतात ते त्या ठिकाणी रात्रीचे मुंबईवरून वगैरे पुण्यावरून आलेले जे प्रवासी आहेत त्यांना लुटण्याचे सुद्धा बरेचसे प्रकार अनेकदा त्या ठिकाणी घडलेले आहे. तरी माझी ST महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की जे 2 या ठिकाणी एक बेवारस प्रेत आणि एक खून झाला हा मंचर बसस्थानकाच्या आवारात झाल्या असल्या कारणाने आपण त्वरित त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक एक दिवसाला आणि एक रात्रीचा असे 2 सुरक्षा रक्षक नेमून त्या ठिकाणी परिसरामध्ये संपूर्ण लाईटीची व्यवस्था करावी, त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल एवढीच या ठिकाणी मी ST महामंडळाला विनंती करतो. आणि जर ST महामंडळाने या 15 दिवसामध्ये तसं न केल्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी मंचर ग्रामस्थांच्या वतीने जन आंदोलन करू. धन्यवाद. मंचर बस स्थानकामध्ये उभा आहे आणि माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता या ठिकाणी या चिंचेच्या झाडाखाली गेल्या 8 दिवसापूर्वी या चिंचेच्या झाडाखाली एका गणेश निगोड या व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्यामध्ये मंचर पोलीस स्टेशननी 5 गुन्हेगारांना यामध्ये अटक केलेली आहे. त्यांच्या विरोधात गोडेगाव न्यायालयात केस चालू आहे. पुढील तपास मंचर पोलीस स्टेशन करत आहे. मी दिनेश बानखिले, C24 तास मंचर. दिनेश बानखले सर स्वप्नील जाधव, C24 तास मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. म्हैसाळचा प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मागच्या छाप्यामध्ये कोण दोषी आहे याची निश्चितच चौकशी होईल. याबाबत माहिती पोलिसांना द्यावी अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. म्हैसाळचा प्रकार हा दुर्दैवी आहे. या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि मागच्या छाप्यामध्ये कोणी दोषी आहे याची चौकशी केली जाणार आहे अशी ग्वाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. ते म्हैसाळमध्ये बोलत होते. या घटनांबाबत लोकांनी पोलिसांना माहिती द्यावी. त्यांची निपक्षपणे चौकशी करून जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असा इशाराही दीपक केसरकर यांनी दिला आहे. पूर्ण चौकशी हो, कारवाई होणं आवश्यक आहे. कारण हे कदाचित मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. हे सगळं धरून आज जरी भेट दिलेली असली तरी पण आमचं सर्वसाधारणपणे अशीच भूमिका राहील की पोलिसांना तपासामध्ये पूर्ण त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळावं. याच्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीवर कारवाई होईल. कारण जे महाराष्ट्राला आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्र जो प्रगत समजला जातो घोषणावह नाही. महिलेचा मृत्यू झाला दुर्दैवी. मी आता चौकशीप्रमाणे काही कंप्लेंट पूर्वी झालेल्या होत्या आणि त्याच्या चौकशीसुद्धा झालेली होती.
या चौकशीमध्ये हे सगळं का उघड झालं नाही याची चौकशी पोलीस डिपार्टमेंट करेल. छापाहून तसे दोषी आरोग्य अधिकारी कोणा कारवाई केली आहे शासनामार्फत? हे बघा, शेवटी शासनाच्या मार्फत जो अधिकारी चौकतो आणि तो क्वालिफाईड अधिकारी असतो, डॉक्टर असतात, मग त्यांनीसुद्धा व्यवस्थित करावं अशी अपेक्षा आहे. कारण शेवटी जिल्हा काय ॲक्शन घेत असतात ते टेक्निकल लोकांच्या रिपोर्टच्या बेस ॲक्शन घेत असतात. त्याच्यामुळे ह्याचीसुद्धा पूर्ण चौकशी होणार. ते जर दोषी आढळले तर मग त्याच्या संदर्भात काय करायचं शासन छापामारीची कारवाई केली ज्या अधिकाऱ्यांनी नाही. आपण मला जी आता बाब सांगितलेली आहे त्याची मी चौकशी करेन आणि तपास योग्य तऱ्हेने झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये लोकांच्या ज्या काही सूचना जी माहिती असेल ती त्यांनी मोकळेपणे पोलीस डिपार्टमेंटला द्यावी. पूर्णपणे योग्य दिशेने तपास होईल आणि कुठलाही दबाव न येता जे कोणी ह्याला जबाबदार असतील सगळ्या लोकांना हुडकून अनेक वर्ष नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. फक्त चौकशी करणं, त्यांनी व्यवस्थित चौकशी केली की नाही हे महत्त्वाचा मग तपासून मी निश्चितपणे त्याच्याबद्दल उद्या कदाचित या खात्याचे मंत्री महोदय सुद्धा येणार आहेत सकाळी आणि ते ज्या काय तांत्रिक त्याच्यामध्ये ते स्वतः लक्ष घालतील. आज रात्री गेल्याबरोबर मी त्यांच्याशी बोलेन किंवा उद्या मग त्यांच्याशी बोलेन. धन्यवाद. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. घरेलू कामगारांच्या अनेक प्रलंबित मूलभूत प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव तालुक्यातील घरेलू कामगार संघटनेच्या महिलांनी मोर्चाकडून तहसील प्रांगणामध्ये धरणे आंदोलन केलंय. या प्रसंगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. सरकारच्या उदासीन धोरणाच्या निषेधार्थ घरेलू कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव तालुक्यातील घरेलू संघटनेच्या वतीने महिलांनी मोर्चाकडून तहसीलच्या प्रांगणामध्ये धरणे आंदोलन केलं आहे. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे. भारतीय मजदूर संघाशी संलग्न घरेलू कामगारांचे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र काम आहे. संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात घरेलू कामगारांची संख्या आहे. या संदर्भात सरकारशी बरेच पत्रव्यवहार केली आहेत, निवेदनेही दिली आहेत, परंतु गेल्या 2 वर्षांपासून कामगारास कुठल्याही प्रकारे शासनाकडून लाभ मिळालेला नाही आहे. सरकारने घरेलू कामगारांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ विघ्नेश्वर चौकामधनं तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. नायब तहसीलदार शिवाजी सुसरे यांनी निवेदन स्वीकारून या मागण्या वरिष्ठांपर्यंत तात्काळ पोहोचण्यात येतील असं आश्वासन दिलं आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवाजी काकडे, प्रदेश उपाध्यक्ष कांताताई कांबळे, छाया भुसे, आरेफा खाटे, दुर्गाताई पुंड, सुनीता गायकवाड, शारदा साळवे, हिरा डांगे, अविनाश कांबळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कामगार संघाच्या प्रश्नाच्या ज्या मागणीचं निवेदन 12 मागण्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत, तर हे जे आज जे निवेदन दिलं हे आम्ही शासनाकडे पाठवतो लगेच तात्काळ. तसंच घरेलू कामगार महिलांना अन्न सुरक्षा मिळण्याबाबत जो अर्ज दिलेला आहे 450 ते साधारणतः 500 महिलांचा अर्ज दिलेला आहे, तर त्याबाबतही आम्ही तातडीने कारवाई करतो. योगे डोके, C24 तास, कोपरगाव. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. सौ रुबल अग्रवाल यांनी स्वीकारला शिर्डी साईबाबा संस्थानचा पदभार. कोपरगाव तालुक्यामध्ये शेततळ्यामध्ये बुडून 2 मुलींसह आईचा मृत्यू. राहुरी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे संतप्त महिलांचा नगर परिषदेवर हंडा मोर्चा. आणि म्हैसाळच्या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई, गृहराज्यमंत्री केसरकरांचं आश्वासन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त.